आज बनवून सुरुवातीला तर शेंगाच्या शिरा काढून छान शेंगा कट एक बोटभर तुकडे करायचे म्हणजे जेणेकरून व्यवस्थित खाता येतील. शिरा व्यवस्थित काढून घेतला तर शेंगा पटकन शिजतात. शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, चिमूटभर हळद आणि शेंग शिजण्या इतपत पाणी टाकायचं. जास्त पाणी नाही टाकायचं. शेंग शिजल्यानंतर पाणी पूर्णपणे आटलं पाहिजे. आता शेंग छान शिजवून घेतली. पूर्ण गाळ करायची नाही, थोडीशी नॉर्मल कच्ची राहिली तरीसुद्धा चालेल. आता फोडणीसाठी कढईमध्ये 2 तेल, जिरं, मोहरी, हिंगाची खमंग फोडणी द्यायचा. लसूण आणि कोथिंबीरचं वाटण टाकून घ्यायचं. मस्त चव लागते त्याच्याने. वाटण छान परतून झालं, 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकली. शिजवलेल्या शेंगा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकायचं. तुम्ही याच्याऐवजी फुटाण्याची डाळ वापरली तरीसुद्धा चालेल. नंतर मसाला टाकलायचा, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जेव्हा तुम्ही शेंगदाण्याचं कूट भरपूर टाकता तर ते फोडणीच्या तेलामध्ये एकदम छान असं क्रंची होतं. नेक्स्ट लेवलची त्याची टेस्ट होते. आणि हे बघा, एकदम मस्त अशी आपला शेवगा फ्राय तयार.